नमस्कार, मी राहुल महाजन. आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत अनेक राजकीय घडामोडी झाल्या. फोडाफाडीचे राजकारण झालं. यामध्येच फोडाफाडीच्या राजकारणानंतर सगळ्यात मोठी निवडणूक म्हणून लोकसभा निवडणूक बघितली जात आहे. आणि त्या राजकारणानंतर आज या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघातील नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून लोकसभेचे उमेदवार करणदादा पवार यांच्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. अतिशय उत्कृष्ट चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आपल्यासोबत थेट ताई आहेत. आपण ताईंशी बोलूया. ताई, काय सांगाल? तात्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं 2019 पासून आपण सगळे बघत आहोत की राजकीय घडामोडी अतिशय विचित्र झालेल्या आहेत. भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, एका पाठीमागे एक असे अनेक पक्ष फोडण्याचं काम चाललं आहे. पण आता गंगा उलटी वाहते आहे. आता असं झालंय की भाजपची लोक शिवसेनेत येत आहेत. म्हणजे शिवसेनेने भाजप फोडली, म्हणजेच शिवसेनेने भाजप फोडली, ओरिजिनल शिवसेनेने भाजप फोडली, अशी आता खरी गंगा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि खरोखर तात्यासाहेब 2019ला लोकसभेसाठी उमेदवार होते आणि ते निवडूनच येणार होते. त्याच पद्धतीने आम्ही आजही आता 2024ला तात्यासाहेबांचं स्वप्न करणदादांच्या माध्यमातून पूर्ण होणार, त्याच ताकदीने आम्ही सर्वजण या लोकसभेकडे बघत आहोत. काय सांगाल ताई? समोर भाजपच्या वतीने महिला उमेदवार देण्यात आली आहे. तर महिलांना प्राधान्य म्हणून म्हणजे भाजपने महिला सक्षमीकरणाकडे भर दिली आहे. आणि मग परंतु शिवसेनेने पुरुष उमेदवार दिला आहे. काही फरक पडेल का? मला असं वाटतं की काही फरक तसा पडणार नाही. आणि खरोखर जर भाजपला महिला सक्षमीकरण करायचं असतं तर हे खूप अगोदरच केलं असतं. आता आपण बघतो जे काही नवीन हे काढलं महिलांसाठी आरक्षण, त्याचे करायचं होतं तर ते आताच लागू करायला पाहिजे होतं. ते तुम्ही 2028ला लागू करणार आहोत. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की याच्याने काही फारसा फरक पडणार नाहीये. कारण लोकसभा मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे. लिमिटेड असेल तर तिथं वेगळी गोष्ट असते. एकंदरीत मशाल यात्राचे देखील आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलंय. त्या मशाल यात्रेबद्दल काय सांगाल? हो, आम्ही आता तारीख ठरवणार आहोत. पण आम्ही संबंध जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मशाल यात्रा आम्ही काढणार आहोत. त्याचं नियोजन आता अजून व्हायचं बाकी आहे. पण आम्ही जोरदार मशाल यात्रा काढणार आहोत आणि घराघरापर्यंत मशाल पोहोचवण्याचं कार्य या माध्यमातून होणार आहे. या होत्या शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आज या नियोजन बैठकीचे आयोजन केले होते आणि खूप चांगला प्रतिसाद यांच्या माध्यमातून मिळाला आहे. शक्यतो या मतदारसंघात आतापर्यंत आमदारचा खासदार फक्त उन्मेषदादाच झालेले आहे. याच्या आधी जे कोणी झालेले होते, कोणी नगराध्यक्ष, कोणी पक्षाचं काम करणारा आहे, कोणी संघटनेत वाढलेला, असेच लोक या ठिकाणी खासदार झालेले आहेत. मराठा समाजाचा चेहरा म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. प्रत्येक समाजाला त्याच्या समाजाविषयी भूषण असतंच, परंतु नुसतं समाजाचा म्हणून नाही, तर एक तरुण म्हणून माझी पहिली कारकीर्द राजकारणातली चांगली राहिली असल्यामुळे त्याचा एक प्रभाव म्हणून आणि या सत्य आणि सत्तेच्या वादामध्ये सत्याच्या बाजूने उभं राहायचा जो आम्ही निर्णय घेतला, त्याला एक पाठिंबा म्हणून आणि महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय अतिशय चुकीच्या पद्धतीचं, त्याला एक पाठिंबा म्हणून लोक माझ्या सोबत आहेत.